दाखव. अशी जाळीनी पकडताय मासे. टाक तिथे, टाक पटकन. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता विहानच्या स्कूलमध्ये आलेलो आहे आणि त्याचा आहे आज बास्केटबॉल कॉम्पिटिशन आणि तुम्हाला आता मध्ये गेल्यावर दाखवते सगळं. आणि कियारा घरीच आहे, तर चला तुम्हाला दाखवते नंतर.
तर आमच्या विहांचं आज बास्केटबॉल कॉम्पिटिशन आहे. कसं वाटलं? छान वाटलं, मस्त केलं तुम्ही. आता सुरू होणार का रिअल बास्केटबॉल? नाही मग परत तेच आहे का? Stand outside, please. Outside. Only 4 lines. Complete है? एक ही राउंड में we already have their matches, we have the results. So firstly, I would like to invite our dear principal sir, Mr. Mayur Patadia sir, Dr. Mayur Patadia sir. He's here with all of us. And now we will finish. So we will start with the prize distribution. For the third place, so the team with the house which has come third today is Firehouse.
second is Waterhouse with Moksham Acharya from grade 3, Rudransh Ahir from grade 4, Darshan Chaudhary from grade 4, and Vijay Lakshmi Bhalerao from grade 3. So this is the group which has come second. Raj Lakshmi Bhalerao, second place. And now we have the winners. First, that is Air House, Shivalika, Vijay Lakshmi and Pranav are the winners. So I request Sir and our coordinator Ms. Sweetie to please felicitate them with the certificates and the medals. मेडल घेतलं फायनली तुला सर्टिफिकेट दाखव. मस्त. आमच्या विहारला मेडल पहिला फर्स्ट टाइम घेतला. हॅपी. तर मस्त बास्केटबॉल कॉम्पिटिशन झाले त्यांचं. तर छान मेडल घेतलेलं आहे विहारला. बघत जायची ना. डॅडीला दाखवशील तू. चला. आमचा हा प्लेग्राऊंड आहे बास्केटबॉलचा. हो ना स्केटिंगचा. कोणता स्केटिंग तो का. तुला आता आम्ही असं घर जाताना काहीतरी खाऊ. स्वीटमध्ये खायचं ना. त्याला विहानचं कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि मस्त त्यांनी मेडल घालून ठेवलेलं आहे. आमच्या विहानने फर्स्ट टाइम त्याला मेडल भेटले. सर्टिफिकेट तर खूप भेटलेले आहे पण मेडल तर फर्स्ट टाइम भेटलं. याच्यात आहे ना. तर आता आम्ही निघतो आणि त्याला मस्त मी आता खायला काहीतरी देणार आहे. ट्रीट छोटीशी पार्टी आहे दोघंच. चला आता आम्ही निघतो आणि मग बोलू तुमच्याशी नंतर. तर इथे मस्त आम्ही खातोय छानपैकी. हो ना. घरी आलो इतक्यात आणि दूध घेऊन आलेली आहे. आता वाजले आहेत 10 वाजलेले आहेत. मी सकाळी ना पीठ मळलं होतं तर पोळ्या करेल थोड्या वेळाने. आता दूध तापत ठेवते आणि चहा ठेवायचे. काय विहार दाखवलं आजीला. जा ना मग खाली दाखवणे. सर्टिफिकेट कुठं आहे तुझा. तर इथे ईशान आणि विहान पाणी काढते टाकीतून कारण आम्हाला याच्यातले फिश काढायचे आहे आणि त्याच्यानंतर मग ते फिश काढून याच्यात बादलीत ठेवायचे. तर ही टाकी ना गच्चीवर न्यायची. त्याच्यात लिंबूचं झाड लावायचंय मोठं. तर आता यांना दोघांना काम दिलं आज सुट्टीच्या दिवशी. हो ना. विहानवरती आला होता तर मासे भेटलेले आहे. तुम्हाला पण दाखवते. चला. भेटला का. दाखव बरं. हे हा छोटे ना बियान तू पकडलेले ना हे छोटे. डॅडी बापरे वरती ओढला होता. ओ माय गॉड. कुठे पडत दाखव.
ती माती खोदून टाकायची. मोठे काढा, हे छोटेच काढले तुम्ही. तर इथे बघू शकता हे मासे आम्ही पकडले होते, तुम्हाला दिसत असेल का नाही. तर अशी 3 मोठे मासे पकडलेले बघू शकता, गळाने पकडले होते ते. बाकीच्या निवड्या मारून घेतल्या ना पावसाळ्यामध्ये. अशी जाळीने पकडताय मासे. टाक तिथे, टाक पटकन. वा, भरपूर मासे आहे ना. टाइमपास ना तुमचा आज सुट्टीचा. तर इथे मासे पकडलेले आहे भरपूर, आणि आम्ही ना नदीवर पकडले होते तिकडे कोणीकडे. तर आता ते मस्त फ्री करायचे, नदीमध्ये द्यायची सोडून, संध्याकाळी नदीमध्ये द्यायची सोडून विहानंते. आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना टाइमपास. हो ना विहान. तर ह्या टाकीमध्ये ना वरती ते जे लिंबूचं झाड आहे ना मोठं, ते लावायचं आहे. तर म्हटलं वरती नेऊ आणि त्यात हळूहळू माती भुस्सा असं जमा करून मस्त लिंबूचं झाड लावून देऊ, माझं छान मोठं होईल. तर असा प्लॅन ठरवला. आणि मासेना फ्री करून द्यायचे आपल्या याच्यामध्ये नदीमध्ये. तर आता झालेले आहे. बाकी आय थिंक छोटे छोटे असतील बहुतेक, ते आता पकडतील. मुलं त्यांना एन्जॉय करताय, मासे पकडताय. त्यांना दिलं कामाला लावून तिकडे. आणि इथे मिरीचं झाड आहे ना, त्याला मिऱ्या आलेल्या आहे. तर म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करू. मिऱ्या आल्या. कशा मिऱ्या येतात, काळी मिरी. मी केस पण नाही विंचरले, माझा अवतार पण एकदम खराब दिसत असेल तुम्हाला, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे सगळं मिरीचं झाड आहे. मिरीचं म्हणजे वेल आहे याच्यावर चढलेल्या झाडावर. तर तुम्हाला मिरी दाखवते मी. तर बघू शकता ह्या प्रकारे मिऱ्या येतात अशा. तर अशा मिऱ्या आलेल्या आहेत. तर अजून भरपूर येतील. तर इकडून बघते या साईडने आल्या का नाही. इकडून पण आलेलं आहे ह्या साईडला. इथे बघू शकता, इथे आलेली. तर असं मिरीचं झाड आहे. आणि ते हे झाड ना फांदीने पण ग्रो होतं. मम्मीला माझ्या दिलेली फांदी, नुसती फांदी अशी मनी प्लांट सारखी पाण्यामध्ये ठेवून दिली, त्याला मुळ्या येतात आणि त्याच्याने पण ग्रो होतं. आणि आपण कोणत्या पण झाडाखाली लावून दिलं ना, मस्त चढून जातात, मिऱ्या येतात. आणि मिऱ्या वाळवायची इतकी सोपी पद्धत आहे. अशाच हिरव्या तोडून घ्यायच्या. तर ह्या भरपूर आल्या नाही, जास्त आल्या असं तर दाखवलं असं तुम्हाला. तर ह्या अशा तोडून घ्यायच्या हिरव्या. गरम पाणी करायचं, उकळायचं आणि बाजू ठेवायचं. आणि त्याच्यात त्या ठेवायच्या कितीतरी मिनटं, 15 का 20 ते 25 मिनिट, अर्धा तास बहुतेक ठेवायच्या असतात. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त उन्हात वाळवायच्या असतात आणि मस्त काळ्या होतात त्या. तर अशा मिऱ्या वाळवायच्या. तर भरपूर आलं माझ्यावरती. चला लेक केला तू कलर. कोणता कलर द्यायचा, कोणता द्यायचा सांग बरं मला. बोला ना, सांग कोणता द्यायचा. तो आज बाहेर गेला ना तो. अरे नाही आता नाही ना, नाही सकाळीच. हा आणि हा कलर ना चालेल. याच्यात असं पण तुम्हाला पाणी मिक्स करून बरोबर आहे एकदम. हा पिंकच झालं शेवटी. लाईट काय रे चालेल कियाराचा पिंक. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि भाज्या काढते. तुम्हाला मी चिवळीची भाजी दाखवते आधी. तर ही चिवळीची भाजी मी 2 वाटे आणले होते. तर एका दाखवते तुम्हाला. तर बघू शकता अशी असते चिवळीची भाजी अशी. तर ही 2 घेऊन आलेली मी, मस्त पिशवीतच दिली. आता मी तशीच पिशवी पॅक करून ठेवून देणार आणि खूप दिवस टिकते ही भाजी फ्रीजमध्ये पण. तर ही भाजी ना आपल्या काय म्हणजे शेताच्या बांधाला उगते, नंतर शेतामध्ये उगते. तर तुम्हाला माहित असेल तांदूळ काळ वगैरे ते सुद्धा शेताच्या बांधाला उगतात.
तर अशा भाज्या खूप चांगल्या आणि मिनरल्स भरपूर असतात त्याच्यामध्ये. आणि स्पेशली किडनी स्टोन असेल ना त्याच्यासाठी ही खूप बेस्ट भाजी आहे आपली चिवळीची भाजी. तर ती मी कशी करेल म्हणजे 2-3 प्रकार दाखवेलच तुम्हाला, जेवढे आहे तेवढे 2-3 प्रकार लवकरच. आणि इथे मस्त भेंडी घेऊन आलेली मी, ताजी ताजी भेंडी. आता खाली टोचून देते याच्यामध्ये, पिशवी फाटून गेली. तर नाही इथे बटाटे घेऊन आली, वांगे बटाटे करायला उद्या. इथे वांगी आणली मस्त ताडकाचे. नंतर काकडी आणलेली आहे. डाएट मध्ये आता कसं मी खातेच काकडी वगैरे म्हणून. काकडी, बटाटे, वांगे आणि आपली चिवळीची भाजी आणि बटाटे. तर अशा भाज्या आणलेल्या आहेत अशा एवढ्या. तर तेच आता जेवण करणार आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आज मस्त विहानला ब्रॉन्झ मेडल भेटलेला आहे आणि मस्त छान खेळला तो. तर कारण खूप एफर्ट लागतात पळायचं वगैरे. आणि त्यांच्या टीममधले 2च जण होते, 2 जण लेट झाले होते, त्याच्यामुळे ते दोघांनीच कव्हर केलं. ते खूप भारी वाटलं आणि त्याला भेटलं आणि तो आनंदी होता आज. तर असं तुम्हाला दाखवलं स्कूलमधलं त्याचं कॉम्पिटिशन दाखवलं. त्याच्यानंतर मग त्यांनी आज मस्त फिश वगैरे काढली टाकीतून. आता उद्या ती टाकीवरती ठेवून द्यावं लागेल. संध्याकाळी मग भाज्या वगैरे घेऊन आली. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटत ते नक्की सांगा. आणि विहानचं कॉम्पिटिशन, बास्केटबॉल कॉम्पिटिशन तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.